नमस्कार रसिक हो. मी रेखा बैजल. मध्यंतरी मी काही कविता आपल्यासाठी पेश केल्या होत्या आणि आपला प्रतिसाद सुद्धा छान मिळाला. तर मला असं वाटलं की आपण आणखीनही काही कविता वाचाव्या, तुमच्यापुढे ठेवाव्या. थोड्याशा माझ्या कविता ज्या आहेत त्या शोधाच्या, स्वशोधाच्या अशा आहेत. स्त्री आणि पुरुष ह्या पलीकडे जाऊन अशा त्या कविता आहेत. तर मी माझी पहिली आता कविता म्हणते. स्वत्वाचा बहर. स्वत्वाचा बहर. मनातले अनेक वृक्ष सावल्यांसकट नाहीसे झाले. मनातले अनेक वृक्ष सावल्यांसकट नाहीसे झाले. पानगळ नसताना बरंच झालं. झळझळीत प्रकाशात स्वतःला न्याहाळायला मी मोकळी झाले. झळझळीत प्रकाशात स्वतःला न्याहाळायला मी मोकळी झाले. सावलीत तरी किती दिवस राहायचं म्हणत मातीचे हुंकार सरळ आभाळाला भिडताना आणि कोणत्याही पालवीची ओढ राहिली नाही. कानाकोपऱ्यातल्या वस्त्या आता पार उजाडल्या आहेत. कानाकोपऱ्यातल्या वस्त्या आता पार उजाडल्या आहेत आणि तिथवरचा रस्ताही पुसला गेला आहे. आणि म्हणूनच आपल्यापर्यंत पोहोचू म्हणताना अनेक चकव्यात गुरफटणे. आपल्यापर्यंत पोहोचू पाहताना अनेक चकव्यांमध्ये गुरफटणेही आता संपलं आहे. एकाकी होत जाताना स्वत्वानं बहरून येणं म्हणजे काय ते आज कळतंय. पाय अधू म्हणून कुबड्या शोधू पाहणाऱ्या मनाला त्याचेच उमलत जाणारे पंख दिसलेच नव्हते. आता मनातलंच आकाश प्रकाशत जाताना कुठल्याही दिशेचं कुंपण पडत नसताना मलाच काही क्षितिजं कोरायची आहेत आणि कोरलेली उल्लंघायची आहेत. माझी दुसरी कविता महावस्त्र. मला एका पारड्यात टाकून तू दुसऱ्या पारड्यात टाकत गेलास तुझ्या मतानुसार माझी सुरक्षितता. मला एका पारड्यात टाकून दुसऱ्या पारड्यात तू टाकत गेलास तुझ्या मतानुसार माझी सुरक्षितता. मी सुरक्षित राहावे म्हणून माझे पंख टाकत गेला पारड्यात. दिल्यास मला 4 भिंती आणि एक दरवाजा, तोही तुलाच ये जा करायला. सुरक्षिततेचा दोर बांधून फिर हवं तिथे म्हणत मुसकं बांधून जनावराला चारण्यासाठी सोडावं तसं. पारडं अजूनही जडच होतं. हवं होतं केवळ एक तुळशीपत्र. दे आता मला तुझं स्वत्व आणि आहे तरी केवढं. तुझे शब्द खरे मानत मी तुळशीपत्र टाकलं पारड्यात. पारडं लगेच खाली गेलं. मग जेव्हा मी पाहिलं तेव्हा तुझं आभाळभर प्रेमही सर्व दिशांना पांगून गेलं. द्रौपदीला नग्न करावं ना तसं माझ्या स्वप्नांच्या सभेत मला निर्वस्त्र करत गेलास तू. पण त्या निळाईतून आलेलं महावस्त्र आत्मभानाचं. जपून राहा तू, त्याला मात्र हात लावू नकोस. कारण तुझे पोळलेले हात मला पाहवणार नाही म्हणून सांगते. माझी तिसरी कविता आहे फाईल. एका फाईलीतून सगळ्या फाईलीतून एक जाडजूड फाईल हाती घेतली.
सगळ्या फायलीतून एक जाडजूड फाईल हाती घेतली आणि उलगडली. ती दुःखाची फाईल होती. मोराच्या पिसात कुंकू लावून ठेवावं ना, तसं दुःख लपून ठेवलेलं होतं. आणि मी पाहत राहिले. सगळीच फाईलच बदलली होती. सगळी दुःख सुवर्णाक्षरी झाली होती. सर्व दुःख सुवर्णाक्षरी झाली होती. भळभळणाऱ्या वेदना आज सूर छेडत होत्या. माझ्या दुःखांना उश्शाप मिळाला होता. आज शोध लागला होता माझ्यातल्या सहनशीलतेचा आणि दुःखांना ओलांडून पुढे जाणाऱ्या क्षमतेचा. आता ती दुःख मला भरजरी शालूंसारखी मला वेढून बसली आहेत. ती दुःख आता भरजरी शालूंसारखी मला वेढून बसली होती. मी नव्या नवलाईनं जीवनाची नववधू झाले होते. माझी चौथी कविता आहे वयातीत. मी वयातीत होऊन बसले असताना माझं वय मला शोधत येतं. वयाच्या पलीकडे जाऊन मी बसले असताना माझं वय मला शोधत येतं. जे बांधलं असतं वर्ष महिन्यात. वय थकलं भागलं असं असतं जीवनाच्या काठावर. क्वचित मीही भेटून घेते वयाला. बाकी मी बांधले गेले असते पानगळीच्या पानांशी. आरूढ असते वाऱ्याच्या झोतावर. कधी पावसाळ्यात केस भिजवत तर कधी प्रौढ समंजस केसांचं रुपेरीपण विचारांवर ओढून घेत. कधी रंगबेरंगी वसंताची शाल ओढून घेत. अशी मी वयातीत असताना वय येऊन विचारतं, कुठं भटकतेस ग तू? अशी मी वयातीत असताना पुन्हा माझं वय येऊन विचारतं, अगं कुठे भटकतेस तू? अरे तुझ्यासारखी मी काळात बांधली गेलेली नाही आहे. मी जीवनभर भटकते. बालपणापासून अगदी मरणाच्या उंबरठ्यापर्यंत मी उत्तरते. आजही काळाच्या पाशातलं माझं वय शोधत राहतं मला शरीराच्या काठावर येऊन. धन्यवाद.